दरम्यान तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर पवार गटानं वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा नाराज दिलाय। तुतारी आणि मशाल घेऊन सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। वाजवा तुतारी गाडा गद्दारी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर पवार गटानं थेट तुतारी फुंका गद्दारांना गाडा अशी घोषणा दिली। अजित पवारांनी पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतल्यानंतर कोणीही त्यांना गद्दार म्हटलं नव्हतं, पण आता थेट जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांना सोडून गेलेल्या नेत्यांचा गद्दार असा उल्लेख केलाय। दुसरीकडे रोहित पवारांनीही सामान्य विरुद्ध विश्वासघात केलेले नेते असा सामना असल्याचा निशाणा साधला। हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा। ठाकरे गटाची मशाल आणि शरद पवार गटाची तुतारी ही पक्षचिन्ह सामान्य लोकांचा उत्साह वाढवणारी असून सत्ताधाऱ्यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा हा निर्धार करूनच तुतारी कदाचित शरद पवार साहेबांनी घेतली। आणि आता पेटवारे मशाली आपण कधी म्हणतो की ज्यावेळेस अन्यायाची परिसीमा होते त्यावेळेस मशाल पेटली जाते आणि दोघांचंही तंत्र हे नक्की त्याला हाताची जोड लागतेच। जे पक्षचिन्ह मागितलं होतं ते न देता वेगळंच पक्षचिन्ह दिल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। खरं तर मेरिट म्हणजे ओरिजिनल पक्ष आणि घड्याळच आदरणीय पवार साहेबांना मिळाला पाहिजे, पण अदृश्य शक्तीची मनमानी चालली आता। निवडणुकीच्या तोंडावर मतदारांपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह कसं पोहोचवणार असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला। म्हणजे प्रत्येकाकडे असलेले जे आहे ते स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पोहोचू शकते। पूर्वी फार अडचणी यायची, तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार जरी अडचण येते। अनेक राजकीय समीकरणं शरद पवारांच्या विरोधात आहेत, तरीही शरद पवार तुतारीच्या जोरावर काय राजकीय करिश्मा घडवतात हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।